नमस्कार मित्रांनो, बोलणार मराठी या आपल्या मराठमोळ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटत असेल बघा, की तुम्ही कधी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये गेला असाल, तुम्हाला उंचच उंच बिल्डिंगा दिसतात, मोठमोठे आय-टी पार्क, बिझनेस पार्क, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल असे दिसतात. मग तुम्हाला पण कधी-कधी कल्पना येत असेल यार, आपण पण ह्या जर मोठ्या मॉलचे मालक असलो असतो, या बिझनेस पार्कचे मालक असलो असतो, तर आपल्याला किती पैसे कमवता आले असते. पण मित्रांनो, आताच्या ह्या आधुनिक युगात ही संधी तुम्हाला आता चालून आलेली आहे. तर आता ही संधी म्हणजे आर-ई-टी-एस. आर-ई-टी-एस म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. तर हे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट काय असतात? ते कसे-कसे काम करतात? त्याच्यामध्ये कशी गुंतवणूक करायची असते? आणि या आर-ई-टी-एसमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता आर-ई-टी-एस म्हणजे काय? आर-ई-टी-एस म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. म्हणजे की ह्या आर-ई-टी-एस ह्या अशा कंपन्या किंवा ट्रस्ट आहेत, की ज्या काय करतात, की ह्या कंपन्या मोठमोठे ऑफिस स्पेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, वेअर हाऊसेस, डाटा हाऊसेस म्हणजे ज्या अशा पंचतारांकित मोठमोठ्या उंच-उंच पॉश काचेच्या बिल्डिंगा दिसतात ना, मोठमोठ्या याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ह्या कंपन्या आणि हे ट्रस्ट इन्व्हेस्ट करत असतात. आणि आणि यांची जेवढी पण अमाउंट त्यांनी इन्व्हेस्ट केली ना, तर याचे ते हिस्से करतात. त्याला शेअर म्हणतात आणि ते हिस्से आपण घेऊ शकतो. तर मग आपल्याला त्याच्यातून काय फायदा होऊ शकतो? तर हे इन्व्हेस्टमेंट आता हे आर-ई-टी-एस कसे काम करतात ते आपण जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिले हे की आर-ई-टी-एस हे काय करतात, छोट्या-मोठ्या गुंतवणूकदाराकडून निधी गोळा करतात. म्हणजे हे म्युच्युअल फंड सारखंच काम करतात एक. म्हणजे सगळ्यांकडून पैसे गोळा करायचे आणि मग ते काय करतात, म्युच्युअल फंड काय करतात, की ते पैसे एकतर ते शेअरमध्ये लावतात किंवा बॉन्डमध्ये लावतात. पण आर-ई-टी-एस काय करतात, की यांनी गोळा केलेले पैसे मोठमोठ्या प्रॉपर्टीज खरेदी करण्यासाठी लावतात. म्हणजे की शॉपिंग मॉल, बिझनेस पार्क, आय-टी पार्क, मोठमोठे असे ज्या पंचतारांकित ज्या बिल्डिंग असतात, तर ते हे आर-ई-टी-एस खरेदी करतात आणि मग ते काय करतात, की ह्या प्रॉपर्टीज भाड्याने देतात आणि त्या ज्या मॉलचं किंवा त्या बिल्डिंगचं जे काही भाडं येतं, तर त्या भाड्यातले 90% रक्कम हे ज्यांनी ते शेअर घेतलेले आहेत त्या आर-ई-टी-एसचे, तर त्यांच्यामध्ये ते भाडं वाटून देतात. तर अशा प्रकारे तुम्ही इनडायरेक्टली त्या मोठ्या मॉलचे, शॉपिंग कॉम्प्लेक्सचे किंवा बिझनेस पार्कचे, आय-टी पार्कचे तुम्ही छोट्या प्रमाणात मालकच बनता आणि तुम्हाला त्या भाड्याचा हिस्सा उत्पन्न म्हणून येतो. मग आता हे आर-ई-टी-एस कसे काम करतात? पहिले तर ते निधी गोळा करतात. म्हणजे मोठमोठे जे बिझनेस पार्क असतात, तर ते विकत घेतात आणि ते भाड्याने देतात. मग त्यांच्या भाड्यातून जो उत्पन्न येतो, तर तो त्यांचा मुख्य सोर्स असतो. तर ते त्या एकूण भाड्याच्या 90% भाग ते त्या गुंतवणूकदाराला लाभांशाच्या स्वरूपात, लाभांश म्हणजे डिव्हिडंड याच्या स्वरूपात ते वाटून देतात. आणि आर-ई-टी-एस म्हणजे आता तुम्ही जर जो काही हिस्सा घेतात ना त्या मालकीचा, तर ते कसे आहेत, की ते आर-ई-टी-एस तुम्हाला शेअर बाजारमध्ये पण दिसतात. म्हणजे तुम्ही जसे कंपन्याचे शेअर घेता, तसे कंपन्याचे हिस्से घेतात, तसे तुम्ही या प्रॉपर्टीचे हिस्से म्हणजे आर-ई-टी-एस हे पण तुम्ही घेऊ शकता शेअर बाजारात. त्याची शेअर सारखेच खरेदी विक्री करू शकता. आणि हे आर-ई-टी-एस काय असतात, की हे एकदम प्रॉपर्टी मॅनेजर जे मोठमोठे असतात, तर त्यांच्याकडून ते मॅनेज केले जातात. तर त्यांच्याकडूनच त्या प्रॉपर्टी मॅनेजमेंट, ते भाडे करू शोधणं, ते भाड्याने देणं आणि ते भाडे जमा करणं आणि त्या भाड्याचं ज्यांनी हिस्से घेतलेले त्यांच्यामध्ये डिस्ट्रिब्युशन करणं, याचं सगळं एकदम प्रोफेशनल मॅनेजमेंट असतं. आता आर-ई-टी-एस मध्ये आपण गुंतवणूक का करावी? तर आर-ई-टी-एस मध्ये आपल्याला त्या लाभांशाद्वारे म्हणजे त्या भाड्याच्या हिस्स्याद्वारे एक रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम चालू होतं. वैविध्यीकरण म्हणजे आता आपण जे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असतं, म्हणजे आपला पूर्ण जे पैसा एकाच ठिकाणी न लागता एक नवीन उत्पन्नाचा स्रोत, एक नवीन इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन म्हणून आपण ह्या आर-ई-टी-एसचा वापर करून घेऊ शकतो. लिक्विडिटी म्हणजे आता काय आहे, की हे आर-ई-टी-एस तुम्हाला शेअर बाजारामध्ये शेअर सारखेच खरेदी विक्रीसाठी अवेलेबल असतात आणि यांची सहज खरेदी विक्री केल्या जाते. त्याच्यानंतर कमी गुंतवणूक. आता आता बघा, तुम्हाला जर ते मोठमोठे तशा मॉल आणि ते घ्यायचे असेल, तर तुम्हाला 100 करोड, 150 करोड, 500 करोड, 1000 करोड असे लागतील. पण हे आर-ई-टी-एस तुम्हाला 2000, 5000, 7000, 10,000 म्हणजे एवढ्याशा रुपयांमध्येच त्या मोठमोठ्या प्रॉपर्टीचा छोटासा हिस्सा तुम्हाला, छोट्या हिस्साचे तुम्ही मालक होऊ शकता. तर ती संधी ह्या आर-ई-टी-एसच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना भेटते. आता कसं आहे, की व्यवस्थापन म्हणजे आता त्या एकत्रित झालेल्या पैशावरून मोठी प्रॉपर्टी खरेदी करणे, त्या प्रॉपर्टीसाठी भाडेकरू पाहणे, त्याचे भाडेकरूकडून ते भाडे एकत्रित करून त्या गुंतवणूकदारांना देणे, हे सगळं एकदम प्रोफेशनली चांगल्या लोकांकडून आणि ह्या आर-ई-टी-एसच्या कंपन्यांकडून किंवा या ट्रस्टकडून हे मॅनेज केलं जातं. आणि आर-ई-टी-एसचं जे उत्पन्न येतं म्हणजे जे भाड्याचा जो हिस्सा आहे, तर त्याच्या उत्पन्नावर पण जर तुम्ही उत्पन्नाच्या हायर इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल, तर तिथे पण तुम्हाला कर सवलत भेटू शकते. आता भारतातील आर-ई-टी-एसचे प्रकार कोणते? म्हणजे की कोणकोणत्या प्रकारच्या
रिअल इस्टेटमध्ये त्या गुंतवणूक करतात त्याच्यानुसार त्याचे प्रकार पडतात. म्हणजे ऑफिस आर-ई-टी-एस म्हणजे हे काय करतात, की मोठी ऑफिसची बिल्डिंग घेतात आणि त्याच्यामध्ये ऑफिस काढतात आणि ती बिल्डिंग भाड्याने देतात. याचे उदाहरण आहे आय-टी पार्क. आता रिअल इस्टेट आर-ई-टी-एस म्हणजे हे काय करतात, शॉपिंग मॉल किंवा मोठे रिटेल स्पेस असतात म्हणजे जे एकदम फ्रंट लाईनला मोठे-मोठे शोरूम असतात, तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात आणि त्या शोरूम भाड्याने देऊन त्याच्यातून हे आर-ई-टी-एस पैसे कमवतात. आता डाटा सेंटर आर-ई-टी-एस काही-काही मोठमोठे डाटा सेंटर असतात, मोठमोठे बिझनेस पार्क असतात, तर त्याच्यामध्ये पण हे गुंतवणूक करतात. औद्योगिक आर-ई-टी-एस याच्यामध्ये मोठमोठी गोदामे, लॉजिस्टिक पार्क किंवा मोठमोठ्या प्रॉ ज्या असं इंडस्ट्रियल प्रॉपर्टीज असतात, तर त्या घेऊन त्याच्यामध्ये पण ते भाड्याने देऊन त्याच्यातून उत्पन्न काढून ते त्यांच्या गुंतवणूकदारांना लाभांशाच्या स्वरूपात हिस्सा देत असतात. आता या आर-ई-टी-एसमध्ये गुंतवणूक करण्याचे काय-काय फायदे आहेत? तर एक नियमित उत्पन्न तुम्हाला भेटतं. त्या भाड्याच्या उत्पन्नाचा एक छोटा भाग म्हणून लिक्विडिटी म्हणजे तुम्ही या आर-ई-टी-एसचे जे युनिट आहेत, तर त्याचे शेअर बाजारामध्ये शेअरसारखीच देवाण-घेवाण करू शकता. ते पटकन खरेदी-विक्री केले जातात. त्याच्यात पारदर्शकता आहे. तुम्हाला गिराईक शोधायची गरज नाही. आणि कमी रकमेमध्ये गुंतवणूक होते. आता तुम्हाला तसं मोठमोठे जर बिझनेस पार्क घ्यायचे तर 100, 200 आणि 1000 करोड रुपये लागतील. पण तुम्ही 5,000, 7,000, 10,000, 15,000 रुपयाच्या गुंतवणुकीतूनच तेवढ्या मोठ्या बिझनेस पार्कचा एक छोटासा हिस्सा घेऊन पण तुम्ही उत्पन्न कमवू शकता. आणि याचं जे पूर्ण व्यवस्थापन आहे ते एकदम प्रोफेशनल मॅनेजमेंट असते. त्याच्यामध्ये कुठल्याही गैरव्यवहाराला चालना नसते. म्हणजे की ते एकदम क्लिअर टायटल प्रॉपर्टी घेतात, मोठ्या याची प्रॉपर्टी घेतात. ते एकदम चांगल्या भाडेकरूला देतात. त्यांच्याकडून एकदम व्यवस्थित भाडं येतं आणि व्यवस्थित त्याचं डिस्ट्रिब्युशन केलं जातं. आणि याच्यामधून तुम्हाला एक उत्पन्नाचा नवीन स्रोत म्हणून पण तुम्ही याच्याकडे एक बघू शकता. आता ह्या आर-ई-टी-एसमध्ये गुंतवणूक करण्याचे काय तोटे ते आपण बघणार आहोत. तर व्याजदराचा धोका. म्हणजे आता कसं आहे, की जर समजा दुसऱ्या बाजारामध्ये जर तुम्हाला खूप चांगल्या संधी आल्या, दुसरीकडे बॉन्डचे रेट वाढले, तर काही लोकं काय करतात, की आर-ई-टी-एस मधून कितपत भाडं येणार आहे, त्याच्यापेक्षा मी दुसरीकडेच पैसे गुंतवतो. म्हणून याच्या युनिटचं मूल्य कमी होऊ शकतं. आणि समजा आर्थिक मंदीमुळे समजा भाडेकरूच नाही भेटले त्या लोकांना, तर मग ते काही त्या भाड्याचं उत्पन्न येणार नाही. मग भाड्याचं उत्पन्न नाही आले, तर या आर-ई-टी-एसचे जे युनिट आहेत, म्हणजे जे शेअर आहे, त्याची किंमत कमी होऊ शकते. आता स्पर्धा, की आता रिअल इस्टेटमध्ये समजा आता आर-ई-टी-एस एका बिल्डिंगचं आहे आणि दुसऱ्या एका बिल्डिंगवर समजा खूपच जास्त जर तिथे मागणी असेल, तर तुमचं जे जुनं आर-ई-टी-एस आहे, तर तिथे तुम्हाला भाडेकरू कमी भाडं दिलं, तर तुमचं त्या आर-ई-टी-एसचं उत्पन्न पण कमी होऊ शकतं. आता जे मालमत्ता संबंधीचे धोके आहेत, म्हणजे रिक्त जागा, देखभालीचा खर्च आणि भाडेकरूनं जर समजा भाडंच दिलं नाही, तर या संबंधीचे धोके पण आहेत. पण हे एकदम कमी प्रमाणात आहे. कारण की त्या एकदम पॉश मालमत्ता असतात. त्याचं भाडं पण ₹5,00,000 ₹10,00,000 प्रति महिना असतं आणि ते मोठमोठे शोरूम, मोठमोठ्या कंपन्याच घेतात. ते काय असं काय आपले साधे भाडेकरू नसतात. 1 रूमचं 2 रूमचं घर घेणारे. तर त्याच्यामुळे तसे धोके याच्यात कमीच असतात. आता मर्यादित वाढीची क्षमता. आता बघा आर-ई-टी-एसचे उत्पन्न हे काय आहे, की हे भाड्यावरच निर्धारित आहे. त्याच्यामधून फार काही एकदम असं मोठं किंवा 4 पट, 10 पट, 15 पट, 100 पट असं उत्पन्न होण्याची शक्यता खूपच कमी असते. जशी शेअरमध्ये ती कंपनी किती मोठी होऊ शकते, पण या आर-ई-टी-एस हे मर्यादितच राहणार. आता भारतामध्ये कोणकोणते आर-ई-टी-एस अवेलेबल आहेत त्याच्यावर आपण उदाहरणे बघणार आहोत. तर भारतामध्ये आता सध्या 3च आहेत सध्या. एम्बसी ऑफिस आर-ई-टी-एस आहेत. त्याच्यानंतर माइंडस्पेस बिझनेस आर-ई-टी-एस आहेत आणि बुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट आहेत. आता तुम्ही हे तिन्ही जे एक्झाम्पल आहेत, तर याचा स्क्रीनशॉट काढून याच्याबद्दल Googleवर माहिती तुम्ही घेऊ शकता, की हे वेगवेगळे जे आर-ई-टी-एस आहेत, तर यांनी कोणकोणत्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे, तर तिथला कसा बिझनेस आहे आणि तुम्हाला जर तो बिझनेस पटला, तर ह्या आर-ई-टी-एसचे शेअर घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये पण इनडायरेक्टली गुंतवणूक करू शकता. तर बघा आता याचा काय निष्कर्ष आहे, की आर-ई-टी-एस ह्या अशा गुंतवणूकदारांसाठी आहेत, की ज्यांना व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये भांडवलात कमी पैशात गुंतवणूक करायची आहे. याच्यामधून नियमित उत्पन्न भेटतं आणि या आर-ई-टी-एसची लिक्विडिटी पण शेअर मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात असते. तुम्ही पटकन याच्यातले आर-ई-टी-एसचे युनिट म्हणजे ते आर-ई-टी-एसचे शेअर लवकर शेअर मार्केटमध्ये विकू शकतात आणि हे खूप एकदम ट्रान्सपरंट आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर-ई-टी-एस काय असतात, त्याच्यामध्ये कशी गुंतवणूक करायची, आर-ई-टी-एसचे कोणकोणते आर-ई-टी-एस गुंतवणुकीचे कोणते फायदे आहेत, कोणते तोटे आहेत आणि भारतामध्ये कोणकोणते आर-ई-टी-एस आहेत आणि त्यांनी कशा-कशात गुंतवणूक केलेल्या आहेत, याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या बुलढाणा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.